DJ and Friends. हंसती रहे तू हंसती रहे हया की लाली खिलती रहे जुल्फ के नीचे गर्दन पे सुबह शाम मिलती रहे सौंधी सी हंसी तेरी खिलती रहे मिलती रहे. सो हे गाईज, तर स्वागत आहे भावांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, तुम्ही डेमो तर बघितलंच असेल. कसं वाटलं डेमो मलाही कमेंट करून नक्की सांगा भावांनो. आणि आपल्या व्हिडिओला लगेच चालू करूया. तर भावांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ना 3 प्रोजेक्ट भेटून जातील. एक बीटमार्क, एक शेक इफेक्ट आणि एक असेल आपलं HDRCC भावांनो. तर तिन्ही पण प्रोजेक्ट तुम्हाला आहे ना लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे भावांनो. त्याच्यानंतर तुम्हाला काही PNG व फोटोज डाउनलोड करायला एक लिंक भेटेल, ते पण फोटो आणि PNG तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे भावांनो. त्याच्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे भावांनो लाईट मोशनमध्ये येऊन. त्याच्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट काय अशा प्रकारे असेल. त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जायचं आहे आणि आपलं रुपीस एडिट्स हा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावांनो, तुम्हाला पहिल्यांदा हा गुलाबी ड्रेस घातलेला फोटो ॲड करून घ्यायचा आहे भावांनो. तो फोटो काही 9 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्लसवरती जाऊन मीडियावरती जाऊन जो काही ब्ल्यू आणि व्हाईट म्हणजे ब्ल्यू शर्ट घातलेला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तो पण 25 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचा आहे आणि तिथून कट करून घ्यायचा आहे भावांनो. त्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती यायचं आहे, मीडियावरती यायचं आहे. जो काही ब्लॅक शॅडो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. मी ॲडजस्ट करून घेतो अशा प्रकारे भावांनो. त्याच्यानंतर हा भावांनो तुम्हाला 25 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचा आहे, कट करायचा आहे तिथं. त्यानंतर प्लसवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि जी काही PNG आहे बघा ही साईड PNG, तर तिच्या पाठीमागे जे काही ब्लॅक बॅकग्राऊंड आहे भावांनो, तर ते तुम्हाला कट करण्यासाठी इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे, वरती सर्च करायचं आहे भावांनो. क्रोमा की इफेक्ट तुम्हाला सर्च करायचा आहे भावांनो. तर क्रोमा कीवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे भावांनो. त्याच्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे ग्रीन बॉक्स दिसेल भावांनो, ग्रीन बॉक्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्या कलरचं बॅकग्राऊंड काढायचं आहे, तर भावांनो ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड काढायचं आहे. त्याच्यासाठी ब्लॅक कलरवरती सिलेक्ट करायचा आहे तो ब्लॅक कलर. आणि आता PNG मी काय अशा प्रकारे सेट करून घेत आहे भावांनो. तर भावांनो, व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमचं एक लाईक आणि ते आम्हाला मोटिवेशन देत असतं भावांनो. तर 25 सेकंदापर्यंत हा पण PNG तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे भावांनो. त्याच्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे भावांनो. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटतोय मला एक कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर पहिला जो काही गुलाबी टी-शर्ट घालून फोटो आहे त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करून देऊया भावांनो. त्याच्यानंतर परत बॅक येऊया आणि परत शेक इफेक्ट ओपन करून जो काही दुसरा फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घेऊया तसाच. आणि त्याच्यानंतर परत बीटमार्कमध्ये येऊन 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट आपण पेस्ट करून देऊया बा. तर शेक इफेक्ट आपण टाकून दिलेला आहे भावांनो, ॲप्लाय केलेला आहे फोटोला. त्याच्यानंतर आपला HDRCC इफेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे भावांनो. तो काही अशा प्रकारे आहे 25 सेकंदापर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना एक डुप्लिकेटचा ऑप्शन दिसेल इथं असे काही प्रकारे, तो त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअर करायचे आहे आणि परत डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 9 लेअर 3 नंबरला ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे भावांनो. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्याच्यानंतर भावांनो तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरला ऑप्शन म्हणजे 1 2 3 4 5 नंबरला ऑप्शन आहे पेस्ट 9 लेअर, क्लिक करायचं आहे भावांनो. टेन्शन काहीच घ्यायचं नाही भावांनो. व्हिडिओ आपला एकदम खतरनाक असा एडिट झालेला आहे, बघू शकता काही अशा प्रकारे. तर भावांनो, लगेच इथून आता आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला वरती ना एक ॲरो दिसेल भावांनो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सेटिंगच्या साईडला.
त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे भावांनो. त्याच्यानंतर एक्सपोर्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे भावांनो. माझ्या फोनमध्ये